ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वन्दनानं मृत्युर्मुक्षीयमामृतं। नमस्कार, मी तुमचा सौरभ आणि तुम्ही आहात जयंतीच्या व्यासपीठ या मराठी पॉडकास्टमध्ये. आज आपण आपल्या एपिसोडमध्ये त्र्यंबकेश्वर येथील आधार तीर्थ आश्रम या संस्थेविषयी माहिती घेणार आहोत आणि त्याची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत तिथले व्यवस्थापक श्री अशोक पाटील सर, जे की या संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत, ते आपल्यासोबत आहेत. तर चला सुरू करू आजच्या गप्पांना. सर नमस्कार. जय हिंद. सर, तुम्ही इथले व्यवस्थापक आहात. हो. तर तुम्ही इथे किती वर्षापासून आहेत? सर मला आता संस्थेमध्ये 19 वर्ष झाले. मी विदर्भ गडचिरोली इथून आलेलो आहे. 3 वर्षात असताना मी संस्थेत आलेलो होतो. ओके, मग तुमचं म्हणजे तुम्ही माझे विद्यार्थी आहात इथले? हां, माझ्या देखील वडिलांनी सुसाईड केलेली होती. 3 वर्षात असताना माझ्या काकांनी मला इथं आणून टाकलेलं होतं. काकांनी 19 वर्षामध्ये काही कॉल देखील केला नाही, तो जिवंत आहे का मेला म्हणून. मी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातून आलो आहे. मी संस्थेत मला पहिलीला टाकलं आणि आता देखील मी कॉलेज करतो आणि इथं इंचार्जचं काम बघतो मी. सगळं म्हणजे तुम्ही शिक्षण पण करतात आणि इथं सेवा पण व्यवस्थापन करतात. सर, संस्थेविषयी थोडी माहिती द्या आम्हाला, की संस्थेची स्थापना वगैरे कधी झाली? आमचं हे आधार तीर्थ आश्रम, जे महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे 30 जिल्ह्यातले मुलं इथं राहतात, यांची स्थापना श्री त्र्यंबकराव गायकवाड साहेब व सौ अर्चना गायकवाड ताई यांनी 2006 मध्ये या संस्थेची स्थापना केली. 2006 मध्ये स्थापना करत असताना एका पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी स्वखर्चाने 17-18 मुलांना घेऊन, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना घेऊन या संस्थेची त्यांनी स्थापना केली. आणि संस्थापक अध्यक्ष गायकवाड साहेब हे देखील त्यांनी मनोज जोशी साहेब, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, त्यांचं देखील PAचं काम बघितलेलं होतं. आणि त्यांनी एका शेतकऱ्याचा मुलगा असल्या कारणाने त्यांची आर्थिक परिस्थिती अगोदर खूप बेकारीची होती आणि अशा शेतकऱ्याच्या घरात ते जन्माला आल्यामुळे शेतकरी परिस्थिती त्यांना जाणीव होती आणि काही अनुभवामधून त्यांनी VRS घेतला आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काम करण्यासाठी गायकवाड ताई यांनी सुरुवात केली. त्यांनी या कामालाच वाहून घेतलं त्याच्यानंतर. तर ही संकल्पना त्यांच्या मनात कुठून आली असं आपण आता सांगितलं आपल्याला. तर तुम्ही जेव्हा तुम्हाला आणून इथं टाकलं, तर तेव्हाचे जे मॅनेजमेंट होतं किंवा तेव्हाचे दिवस होते आणि आताचे दिवस, याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं? सर कसं होतं, त्यावेळेला आमचं एक पत्राचं शेड होतं स्वामी समर्थ केंद्राच्या पायथ्याशी. तिथं त्यांनी संस्था चालू केलेली होती आणि त्यावेळेला एवढं काही इन्कम सोर्स नव्हतं किंवा सोशल मीडिया वगैरे नव्हतं आताच्या सारखं. आणि आमची जी पहिली मुलांची बॅच होती, 17 मुलांची बॅच, तर बॅचमध्ये सुरुवात झाली. आम्ही मागेच 1-1.5 किलोमीटरवरती पायी शाळेला जात होतो आणि ऑलरेडी डोनेशन येत नसल्यामुळे, ट्रस्टचं पण खूप हे असल्यामुळे आम्हाला खूप अर्ध्या पोळीवरती, म्हणजे भूक काय असते त्यावेळेला आम्ही अनुभवलं. आणि ट्रस्टीने पण खूप प्रयत्न केले, खूप संघर्ष केला आणि त्या संघर्षामधून त्यांनी आतापर्यंत हे केलं. आत्ताचा काळ आणि त्यावेळेच्या काळामध्ये जर बघितलं, जमीन आसमानाचा फरक दिसतो. कारण की गरजा वाढल्या, मुलांची संख्या संस्थेमध्ये वाढली. आज देखील आम्हाला 1853 मुलांची वेटिंग आहे. 750 मुलं इथं राहू शकतात. पण त्यावेळेला जे मुलं होते, हळूहळू संस्थेची प्रगती होत गेली. त्या ठिकाणाहून तुपादेवी येथे संस्था आली आणि संस्थेमधील मुलांची संख्या ही वाढत गेली सध्या तरी. सर, आश्रमाचं असं मूळ उद्दिष्ट काय? आश्रमाचं मूळ उद्दिष्ट असं आहे की जे महाराष्ट्रातील जे आत्महत्याग्रस्त जे शेतकऱ्यांची मुलं आहेत, तर ते आज जर आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर मुलं कोणी ढोरं वळतं. आज 35-35, 40-40 वर्ष मुलांची वय झाली, पण त्यांना लग्नासाठी मुली द्यायला कोणी तयार नाही. आणि सरकारी काही धोरणांमुळे आज शेतकरी दिवसेंदिवस आत्महत्या करतोय आणि आत्महत्येचं प्रमाण आज विदर्भ मराठवाड्याकडे बघितलं तर खूप विदारक स्वरूप आहे. आणि त्यामुळे मग संस्थेने या मुलांसाठी कोणी हात पुढं करत नाहीये, सरकारचं धोरण नाहीये. आणि म्हणून संस्थेने या मुलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यात यावं, या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, या मुलांना देखील त्यांचं स्वप्न पूर्ण करता यावं, या उद्दिष्टाने संस्थेने ही संस्था स्थापन केली. अतिशय बिकट असा प्रश्न आहे सर, आत्महत्या हा. आणि त्याच्यावर जी संस्था काम करते, खूप वाखाणण्याजोगं काम संस्था इतक्या वर्षापासून करत आलेली आहे. तर सर, आता जे संस्थेमध्ये पोरं आहेत, तुम्ही म्हटले की 105 पोरं आता काहीतरी आहेत आणि कॅपॅसिटी किती म्हटले सर तुम्ही? 750 मुलांची. 750 मुलांची. सर, 105 हा आकडा खूप मोठा आहे सर. आणि प्रत्येक वयोगटातली मुलं इथं आता राहत आहेत सर. तर यांची काळजी घेण्यासाठी नेमकं कर्मचारी वर्ग कसा आणि कसं मॅनेजमेंट? सर, असं प्रॉपरली आमच्याकडे मॅनेजमेंट नाहीये. या मुलांना जे सांभाळायचं काम करतात
ज्यांच्या मिस्टरांनी शेतीच्या कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली त्या 9 विधवा पत्नी आहेत, ज्यांना सासरच्यांनी हाकलून दिलेलं आहे, सासरचे सांभाळ करायला तयार नाही, मग ते कुटुंब म्हणून त्यांनी देखील इथं आसरा घेतलेला आहे. त्यांची देखील मुलं इथं शिक्षण घेत आहेत आणि त्यांचं शिक्षण संगोपनाचं कार्य ही संस्था करते आणि त्याच माध्यमातून ते मुलांचा सांभाळ करतात, केअरटेकर स्वयंपाकाचे वगैरे कामं करतात. त्या 9 महिला आहेत आमच्याकडे आणि आमचा टोटल 6 लोकांचा स्टाफ आहे. बाकीचा स्टाफ आहे तो जेंट्स स्टाफ आहे आमच्यावाला. ते देखील वेगवेगळ्या भागामधले आहेत आमच्यावाले महाराष्ट्रात. सर, मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी संस्थेकडून काय काय उपक्रम राबवले जातात? सर, शिक्षणासाठी त्यांना 2.5 किलोमीटरवरती तावडे म्हणून गाव आहे. पहिली ते 10वीचे मुलं तिकडे शाळेला जातात. कॉलेजचे मुलं त्र्यंबकेश्वरला आणि नाशिकला आहे. जसे जसे त्यांचे कॉलेजचे नंबर लागले तसे आहेत. आणि 10वी नंतरचं 12वी नंतरचं जे शिक्षण आहे तर त्यांना ITI कॉलेज करण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी त्यांचे नंबर लागतील त्या त्या ठिकाणी संस्थेने त्यांची हॉस्टेलद्वारे अकॅडमीद्वारे त्यांच्यावाली व्यवस्था केलेली आहे. आज देखील 56 मुलं आमचीवाले बाहेर जाऊन पोलीस अकॅडमी, नर्सिंगचे क्लासेस, बँकिंगचे क्लासेस, MPSC UPSC तयारी करत आहेत. याचा पूर्ण खर्च संस्थेलाच करावा लागतो सर. हो. आणि मूळ भाग असा आहे का 95% शेतकऱ्यांचे ओपन कॅटेगरीतले मुलं इथे येत असल्यामुळे शासनाची कोणत्याच प्रकारची मान्यता मदत नाही आहे आपल्याला आणि त्याच्यामुळे खूप स्ट्रगल करावा लागतो. या मुलांची पूर्ण फी आहे ती संस्थेला पूर्ण भरावी लागते. 1 रुपया त्याच्यामध्ये आम्हाला सूट मिळत नाही. सर, अशी एखादी संस्था, तुम्ही आता म्हटले की MPSC UPSC साठी पोरं बाहेर आहेत, पोलीस भरतीसाठी पण पोरं बाहेर. सर, जेव्हा ऍडमिशनसाठी पोरं आपण तिकडे पाठवतो तर तिथून पण तुम्हाला मदतीचा हात? अनेक अकॅडमींनी तसं आम्हाला संस्थेला मदत केलेली आहे. दिवाळी असेल किंवा एखादा सण वगैरे असेल तर त्या सुखदुःखामध्ये किंवा आनंदामध्ये मुलांना सामील करून घेण्यासाठी येतात. त्यामध्ये उदाहरणार्थ सूर्या अकॅडमी असेल, त्यानंतर उल्हासनगरचं SST कॉलेज असेल, त्यानंतर सबका नॉलेज हब असेल, ते सर्व कॉलेज वगैरे याची आम्हाला वेगळी मदत करतात. सर, आता तुम्ही म्हटले की कोणत्याही प्रकारची मदत किंवा ग्रँट वगैरे आपल्या संस्थेला नाहीये, पूर्णपणे येणाऱ्या देणगी स्वरूपातच आपण हा सर्व खर्च चालवतोय. त्याचा समाजातून जो तुम्हाला मदत मिळते ती कोणत्या स्वरूपात मिळते? सर, लोक घरातील मुलांचे जुने कपडे असतील, किराणा असेल, दैनंदिन साहित्य असेल, पॅकिंग फूड असेल, कोणी वाढदिवस, जन्मतिथी, 10व वर्ष, श्राद्ध, असं कोणताही कार्यक्रम करतात. मुलांना एक वेळचं जेवण, नाश्ता वगैरे द्यायचा प्रयत्न करतात आणि त्या माध्यमातून चालू आहे. आणि असं नगद स्वरूपात खूप कमी मदत आहे आम्हाला. पण नगद स्वरूपामध्ये ट्रस्टीकडून ते दररोज मागून आणतात आणि या मुलांचं पोट भरण्यासाठी प्रयत्न करतात. ओके, म्हणजे ट्रस्टींचं अविरत काम जे चालू आहे 2006 पासूनच ते आजही त्यांचं अजूनही चालूच आहेत. म्हणजे खूप म्हणजे हे वाटतोय गायकवाड साहेबांचा की एक IAS पोस्टवर असलेला माणूस व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊन त्यांनी या कामाला वाहून घेतलंय. खूप खूप धन्यवाद म्हणतो मी आमच्या टीमच्या वतीने गायकवाड साहेबांना. आणि असेच गायकवाड साहेब घडो समाजामध्ये आणि या अशा प्रश्न सोडवण्यात त्यांचं योगदान लाभो. सर, खाजगी संस्था किंवा सार्वजनिक संस्था आहेत आमच्या बाहेरच्या समाजातल्या, संस्थेतर्फे दुसऱ्या संस्थेतर्फे काही मदत वगैरे मिळते का तुम्हाला? तशी प्रॉपरली मदत नाही सर, पण मग ज्या काही इंग्लिश मिडियम स्कूल असतील, मराठी मिडियमच्या शाळा असतील, त्यांना जसे शक्य असेल त्यांच्या मुलांचे जुने कपडे वगैरे असतील किंवा कोणाचा वाढदिवस वगैरे असेल तर ते तिथे येऊन साजरा करतात. सणासुदीच्या दिवशी वगैरे येतात, मदत करायचा प्रयत्न करतात. सर, या सर्व व्यवस्थापनामध्ये आणि एवढे पोरं जेव्हा तुम्ही सांभाळतायत त्याच्यामध्ये खूप आव्हानं येत असतील. बरोबर. कोणत्या प्रकारची आव्हानं तुम्हाला समोर जावं लागतं? नाही, बरोबर आहे. आता मुलं आहेत, हे मुलं 100 प्रकारचे असतात. आम्ही देखील त्या गोष्टीतून आलेलो आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची केअर असेल, त्याच्यानंतर कधी कधी मग एखाद्याला लागलेला असेल. शेतकऱ्यांची मुलं असल्यामुळे जास्त आजार पण नाही आमच्याकडे. कोविड सारखी कंडिशन असताना 362 मुलं आमच्याकडे होते, पण देवाच्या कृपेने संस्थेच्या मॅनेजमेंटमुळे एकही मुलाला कोरोना झाला नाही. अनेक संस्था त्यामध्ये खासगी सरकारी संस्था सगळ्या बंद होत्या, पण आमची संस्था कंटिन्यू चालू होती आणि तशी आम्ही त्यांची प्रॉपरली केअर घेतलेली होती. आणि आव्हानं जर बघितलं तर समाजामध्ये लोक बावेच्या झाडाला कधी दगड मारत नाही, आंब्याच्या झाडाला सगळे दगड मारतात. आणि ही संस्था उभी करत असताना सर्व क्षेत्रामध्ये संस्थेला त्याचा खूप त्रास झाला. अनेक वेळेला शासकीय मदत नसल्या कारणाने देखील अनेक ज्या शासकीय यंत्रणा होत्या त्यामध्ये पोलीस प्रशासन असेल, महिला बालकल्याण यांनी आम्हाला खूप टॉर्चर केलं, खूप त्रास दिला. गायकवाड साहेबांवरती वेगवेगळ्या माध्यमातून खूप टीका झाली, टिप्पणी झाली, पण गायकवाड साहेब, त्यांची संस्था, आमचे सगळे ट्रस्टी हे पुन्हा खंबीरपणे उभे राहिले, कारण की त्यांचं कार्य वेगळं आहे, त्यांचं वेगळं उद्दिष्ट ठरलेलं होतं आमचं अगोदर.
असा एखादा प्रसंग सांगा सर तुम्हाला तुमच्या या 6 वर्षाच्या जेव्हा व्यवस्थापक म्हणून तुम्ही काम बघता तेव्हापासून की तो तुमच्या लक्षात आला किंवा खूप बेताचा होता आणि खूप तो टॅकल करायला तुम्हाला अवघड गेला, असा एखादा प्रसंग सांगा पोरांबद्दलचा. मुलांच्या बाबतीत सर प्रसंग सांगताना असा एक प्रसंग आला. आमच्या आश्रमामध्ये एक जालना जिल्ह्यातली अंबड तालुक्यातली एक विद्यार्थिनी आमच्याकडे आली होती. 5 एक वर्ष तिला संस्थेमध्ये झालेले होते. तिकडचे जे एक महाराज आहे तर त्या महाराजांनी आमच्याकडलं ऍडमिशन आणलं, त्याच्या आईला वगैरे पण आणलं. आईने सगळं आम्हाला डॉक्युमेंटली लिहून दिलं आणि अचानकपणे 27 जानेवारी 2024ला, ती तारीखही मला आठवण आहे कारण की तो खूप वेगळा प्रसंग होता आमच्यासाठी. सकाळी 6 वाजता आमचीवाली बेल झाली. बेल झाल्यानंतर सगळे मुलं मुली त्यांच्या तयारीला लागले. ती मुलगी अचानक खाली आली आणि चक्कर येऊन पडली. चक्कर येऊन पडल्यामुळे आम्हाला काही माहिती नाही, गाडी काढली आणि आम्ही तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो. हॉस्पिटलला गेल्यानंतर कळालं का तिची वेळ डेट झालेली. डेट झाल्यानंतर मग डॉक्टरांनी, पोलीस प्रशासन आलं, सर्व हे आलं आणि अशा कंडिशनमध्ये आम्ही पूर्ण हँग झालो कारण की आम्हाला ती कल्पना नव्हती, काहीच नव्हती. नंतर कळालं का तिच्या आईने आपल्याकडे टाकलं होतं तर तिच्या डोक्यामध्ये अगोदरच रक्ताची गाठ होती आणि ते पूर्ण महाराष्ट्रभर गेलं. खूप टिकाटिकपणे आमच्यावरती झाली आणि तुमच्यापासून लपून ठेवण्यात आली ती गोष्ट. नातेवाईकांनी ती लपून ठेवली आणि ते खूप टिकाटिकपणे आमच्यावरती झाली आणि मग संस्थेला खूप त्रास झाला त्या गोष्टी. पण समाजामध्ये असं म्हणतो ना, 2 टाईपचे लोक असतात, एक पॉझिटिव्ह विचार करतात, एक निगेटिव्ह विचार करतात. तर पॉझिटिव्ह लोकांनी आम्हाला खूप सांभाळून घेतलं. अनेक लोकांचे फोन आले, तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण की आमची त्यामुळे चुकीत नव्हती. पोस्टमॉर्टम रिपोर्टने देखील नॅचरल डेट होती ते दाखवलं त्यांनी क्लिअरपणे पूर्ण. आणि याच्यातून सावरण्यासाठी आम्हाला कमीत कमी 2 ते 3 वर्ष लागले कारण की अनेक लोकांपर्यंत निगेटिव्ह थिंकिंग गेल्यामुळे लोकांनी मदत करणं बंद केलं आणि आता कुठे हळूहळू आम्ही सावरतोय. आणि जर लोकांची 100% आपल्याला जर मदत आली तर 750 मुलं आपण इथं ठेवू शकतो किंवा शासनाने आपल्याला मान्यता दिली तर 750 मुलं आपण ठेवू शकतो. पण सध्या आमच्याकडे एवढा पैसा नसल्यामुळे संस्था एवढं काही करू शकत. बरोबर आहे सर. त्या जी घटना घडली तर त्याचा अजून पण ऍडमिशनवर त्याच्यावर परिणाम जाणवतो तुम्हाला? ऍडमिशनवर नाही झालं. ऍडमिशन आपली 2023-24 ची वेटिंग लिस्ट आहे. मी तुम्हाला गाव नाव सगळं देऊ शकतो. 1853 मुलं आपल्याकडे वेटिंगला आहेत सर, पण इतके मुलं आम्ही सांभाळू शकत नाही. जेवढे मुलं आपल्याला सांभाळतील तेवढेच मुलं आम्ही सांभाळतोय. बरोबर, जेवढी संस्थेची कॅपॅसिटी त्याच्या. पण त्या गोष्टीमुळे संस्थेच्या मदतीवरती परिणाम झाला सर. तो जो लोकांचा जो निगेटिव्ह इम्पॅक्ट पडला त्याच्यामुळे. सर तुम्ही बरोबर बोलले की समाजात चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे लोक असतात. जे चांगले म्हणणार आहेत ते मदत पण करतात आणि काही लोक चिखल उडवण्यासाठीच. आज महात्मा फुले झालं, सावित्रीबाई फुले झालं, यांना या गोष्टीला सामोरं जावं लागतं. आणि जर समाजामध्ये जर तुम्हाला बदल घडवून जाण्याचा असेल तर तुम्हाला या गोष्टींना सामोरं नक्कीच जावं लागतं. आमच्या संस्थेच्या लायब्ररीमध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र ठेवलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींना देखील जे जगद्गुरू होऊन गेले त्यांच्यावर देखील लोकांनी शितोडे उचलता आम्ही कोण आहे. बरोबर सर. सर समाजाने अनाथ मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? हो, नक्कीच बदलला पाहिजे. याचं कारण असं आहे का समाजामध्ये प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचं अधिकार आहे, संविधान जोडलेलं आहे. पण आज समाजाच्या दृष्टीने आपण जर बघितलं तर एक असा घटक देखील आहे का या मुलांकडे कोणत्याच प्रकारची शासकीय शिष्यवृत्ती मिळत नाही, शासकीय अनुदान मिळत नाही, शासकीय मदत मिळत नाही आणि अशा मुलांना अनेक वेळेला फीसाठी देखील हे करावं लागतं. भरपूर स्ट्रगल, शिक्षणासाठी देखील स्ट्रगल करावं लागतं, जेवणासाठी देखील स्ट्रगल करावं लागतो. आणि हा भाग नाही, परंतु विदर्भ मराठवाड्याकडे जर तुम्ही गेले तर अक्षरशः इतके हाल आहेत आणि शिक्षणाच्या संधी, निरक्षरता, अंधश्रद्धा यामुळे लोक ग्रासले गेले आहेत. त्याच्यामुळे समाजाने बघता बघता सरकारने देखील त्यांच्याकडे वेगळ्या पद्धतीने सकारात्मक दृष्टीने बघण्याची गरज आहे. सरकारने पण या गोष्टीमध्ये डोकं घातलं पाहिजे की अनाथ आश्रमामध्ये काही संस्था, आपल्यासारख्या अशा असंख्य संस्था आहेत की त्या स्ट्रगल करून किंवा अवघड दिवस काढून आज या पोरांचा संगोपन करते आणि शिक्षण पण करते. सर जर असे पोरं तुम्ही म्हणतात की ITI झालं, पोलीस भरती किंवा वेगळ्या शिक्षणासाठी जेव्हा घरातून म्हणजे संस्थेतून बाहेर पडतायत तर ठीक आहे, संस्थेचा आजही संस्थेला सरकारची मदत नाही आपण ते म्हणतोय. आणि आपल्याकडे सर्वसाधारण मराठा समाजाचे पोरं जे असतात की त्यांना कोणत्याही प्रकारची मदत आजही सरकार देत नाही. पण ठीक आहे, सरकार मराठा समाजाला देत नाही ही गोष्ट त्या राजकीय पटलावरती तर ठीक आहे. पण एक अनाथ पोरां आहेत की तो अनाथ पोरगा त्या संस्थेमध्ये जर ऍडमिशन घेण्यासाठी जातोय तर सरकारने तिथं तरी थोडं सर म्हणजे सूट दिली पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? नाही, बरोबर आहे सर. पण कसं आहे, अनाथ आश्रम अनेक आहेत महाराष्ट्रामध्ये, पण ही संस्था अनाथांमध्ये देखील मोडत नाही. कारण की आई वडिलांनी शेतीच्या कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली, त्या शेतकऱ्यांची मुलं आहेत, यांचे नातेवाईक वगैरे जिवंत आहे, त्याच्यामुळे ही अनाथ मुलं ठरत नाही, ही गव्हर्नमेंटसाठी आहे. तर त्यामुळे ही अनाथ मुलं नसल्यामुळे
शासनाकडे आम्ही अनेक वेळा पाठपुरावा केला. 4 वेळा सामाजिक न्याय विभागाकडून आमच्या संस्थेची तपासणी झाली. आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, या सर्व लोकांनी संस्थेला भेटी दिलेल्या आहेत. अनेक मोठमोठाले मान्यवरांनी संस्थेला भेटी दिलेल्या आहेत. परंतु खास बाब म्हणून आश्रमशाळा देण्यात यावी असे प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये आदेश दिलेले आहेत. परंतु कायद्यानुसार महाराष्ट्रामध्ये ST NT आदिवासी समाजासाठीच आश्रमशाळा वसतिगृह दिले जातात. ओपन कॅटेगरीसाठी तसा कोणत्याच प्रकारचं हे नाही. आणि म्हणून जे मराठा मोर्चे 57 मोर्चे निघाले त्यापैकी 54 मोर्चामध्ये आमची मुलं समोर होती. जरांगे पाटील साहेबांनी देखील संस्थेला भेट दिलेली आहे. आणि म्हणून कायदेशीर बाबीमध्ये तशी तरतूद नसल्यामुळे शासन या संस्थेला मान्यता देऊ शकत नाही असं त्यांनी आम्हाला प्रॉपरली सांगितलंय. म्हणजे जवळपास संस्थेला मदत मिळणारच नाही, मिळू शकत नाही. त्यासाठी आम्ही कायदेशीर लढा पण एका साईडने देतोय. शिक्षणासाठी, मुलांच्या संगोपनासाठी ठीक आहे, पण जर एज्युकेशनसाठी पोरं, शिक्षणासाठी पोरं बाहेर पडतात तिथं तरी हरकत नाहीये. त्या शाळा कॉलेजेसला बरोबर शिष्यवृत्ती किंवा त्यांच्या कोट्यामधून वगैरे एक संस्था आहे सर, त्याच्या संस्थांमधून काम होत आहेत. शिक्षण देण्याचं काम चालू आहे. हजारो विद्यार्थी तिथे शिकतायत. ते पूर्ण फी पेज भरतायत आणि तिथून शिक्षण मिळवतायत. त्याच्यामध्ये असं नाही सर म्हणत मी की 100 पोरं तुम्ही आमचे ऍक्सेप्ट करा. आपलं असणार आहे सर 1 किंवा 2 ऍडमिशन तिथे. तर 1-2 ऍडमिशनला ती संस्था पण आपल्याला त्या स्वरूपात मदत करू शकते सर. फक्त मग त्यांची तयारी असली पाहिजे आणि तो विचार जर असेल मदत करण्याचा तर कुठूनही मदत नक्कीच मिळू शकते सर. इथून पुढे 5 वर्षासाठी संस्थेचे काही विजन असतील सर? संस्थेचं विजन असं आहे सर का शासकीय मदत मिळवावी. आणि आतापर्यंत संस्थेमधून 2300हून अधिक शिकून मुलं बाहेर पडले. 592 मुलं महिंद्रा HL टेक्नॉलॉजी ग्रँड सारख्या कंपनीमध्ये जॉबला लागले. 34 मुलींचे संस्थेत लग्न केले. त्यामुळे 2 मुली PSI झाल्या. 18 मुलं आमचे तलाठी आहेत. कोणी आर्मीमध्ये आहे, कोणी नर्सिंगचे हे करत आहे. तर मग संस्थेचं असं विजन आहे का संस्थेने एक स्वप्न बघितलेलं आहे का या सगळ्या मुलांना संस्था जे आत्महत्येग्रस्त शेतकऱ्यांची मुलं आहेत तर मग त्या मुलांना स्वतःच्या पायावर उभं करणं. दुसरं असं आहे का ही संस्था बंद करावी. जर ही संस्था बंद झाली तर महाराष्ट्रातील आत्महत्याचं जे प्रमाण आहे तर ते कमी होईल. आज देखील 4 ते 5 शेतकरी आत्महत्या करतात. तर ही संस्था बंद व्हावी ही आमची नेहमी देवाकडे प्रार्थना असते का जेणेकरून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील आणि अशी मुलं उघड्यावरती येणार नाही. बरोबर सर. तुम्ही म्हटले की तुमच्या आता बरेचसे इथले विद्यार्थी की चांगल्या जॉबवर आहेत. सर जे पोरं इथून शिकून गेलेत त्या पोरांकडनं काही मदत मिळते का? हो सर. ज्याला जसं जसं शक्य होईल तशी तो मदत करतो. आमच्या संस्थेचा एक विद्यार्थी नेव्हीमध्ये सिलेक्ट झाला. त्याला 72,000 पेमेंट होता. तो देखील त्यांनी संस्थेला पहिला पेमेंट दिला. आणि प्रत्येक विद्यार्थी जॉबला लागल्यानंतर हे आपलं घर म्हणून पहिलं पेमेंट तो संस्थेला देतो सर. बरोबर. खूप चांगला उपक्रम आहे. म्हणजे जे इथून विद्यार्थी चालले गेलेत त्यांनी केलेत. तर सर नवीन स्वयंसेवक किंवा दाता आहेत लोक बाहेर देणारे, तर त्यांना जर तुमच्याशी जोडलं जायचं असेल तर त्याच्यासाठी तुमची प्रोसेस कशी? नाही, संस्थेची वेबसाईट आहे किंवा ऑफिस आमचं कंटिन्यू 365 दिवस उघडं आहे. तुम्ही केव्हाही येऊ शकतात, संस्थेला मदत करू शकतात. कोणाचा वाढदिवस असेल, जन्मतिथी असेल, पुण्यतिथी असेल किंवा विवाहाचा कार्यक्रम असेल तर तुम्ही इथं मुलांना तुमच्या आनंदामध्ये सहभागी करून घेऊ शकतात. आणि तुमच्या घरातील मुलांचे जुने कपडे, त्यानंतर स्टेशनरी असेल, जे काही तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही संस्थेला केव्हाही येऊन मदत करू शकता. तर संस्थेच्या माध्यमातून खूप मोठं कार्य गायकवाड साहेबांनी सुरू केलंय 2006 पासून आणि तेव्हापासून ते अविरतपणे सुरू आहे. भरपूर अडचणी संस्थेसमोर आल्या आणि सर्व अडचणींवर मात करत आज संस्था एकदम भक्कमपणे इथं उभी आहे. तर संस्थेला तुमच्या मदतीची गरज आहे आणि जेवढे तुमच्याने मदत होईल संस्थेला तुमच्या याच्यानुसार तुमच्या मनाने तुम्हाला जे हे करतील, अन्नदान करता येत असेल, स्टेशनरीच्या वस्तू असतील, तुम्हाला ज्या पद्धतीने मदत करतील त्या पद्धतीने तुम्ही या संस्थेशी जोडले जा आणि मदत करा. तुम्हाला सर्व संस्थेच्या डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतील. तर सरांनी खूप आपल्याला संस्थेविषयी चांगली माहिती दिली. त्यांचे उतार चढाव सगळ्या यांनी बघितले. आज सर जवळपास 19 वर्षापासून या संस्थेशी जोडलेले आहेत. 6 वर्षापासून व्यवस्थापनाचं काम बघतायत. तर आपण आता थोडं इथल्या विद्यार्थ्यांशी आपण इथं गोष्ट करू. त्यांचे स्टाफ आहे, त्या मधल्या लोकांशी आपण थोड्याशा गप्पा करू आणि जाणून घेऊ, त्यांचे मतं जाणून घेऊ, त्यांच्या पण अडचणी सगळ्यांच्या जाणून घेऊ. तर चला आपण करू त्यांच्याशी. नमस्कार, मी तुमचा सौरभ आणि तुम्ही आज जनतेच्या व्यासपीठामध्ये. आज आपण आलेलो त्र्यंबकेश्वर येथील आधार तीर्थ आश्रमामध्ये. तर आज आपण त्या संस्थेविषयी आपण माहिती घेतली. आपल्याला अशोक पाटील सरांनी संपूर्ण माहिती आपल्याला संस्थेविषयी दिलेली आहे. तर आपण आज तिथल्या जे विद्यार्थी आहेत, जे मुलं इथं आहेत, त्यांचं पालन पोषण, संगोपन आणि शिक्षणाचा कर्ज संस्था करते ते पोरं इथं आहेत आपल्यासोबत. तर आपण त्यांच्याशी बोलू आज. तर आपल्यासोबत आज बोलणार आहे कृष्णा. कृष्णा, तू कुठला आहेस? अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील
वायगाव या खेड्यातील राहणारा. बरं, आणि संस्थेमध्ये किती वर्षापासून येतो इथं? 3 वर्षापासून. आणि आता कितवीत जातो? 7वी. संस्थेमध्ये तुला काय आवडतं? इथे जे तू राहतोय आता, तुला काय आवडतं इथल्या संस्थेबद्दल? मंदिर आवडतं. आणि इथले सर्वात आवडती व्यक्ती कोण आहे तुझी? तुला आवडतात तू असं? शिक्षक. सगळे शिक्षक. तू इथं आला तेव्हा किती वर्षाचा होता? 10 वर्षाचा होता. आणि इकडे तुला कोणी सोडलं? संस्थेत इथे कोण घेऊन आला तुला? सरपंच. गावातले सरपंच घेऊन आले. आता कितीला जातो तू? 7वीला. मोठं होऊन काय व्हायचं तुला? पोलीस व्हायचं. पोलीस झाल्यानंतर तू संस्थेसाठी काही काम करायची वेळ तू काय काम करणार? काय करशील संस्थेसाठी? जे तुझे भाऊ बहीण इथं आहेत सगळेजण, यांच्यासाठी काय करशील तू? म्हणजे सर्वांना सांगेल अभ्यास करा, खूप अभ्यास करा, खूप मोठं. नाव काय दीदी तुझं? लक्ष्मी. तू कुठली लक्ष्मी? मी साताऱ्याची. इथे किती वर्षापासून तू आता? लहानपासून आले. लहानपणापासून इथे. आता कितवीला आहे तू? 9वीला. मोठं होऊन काय व्हायचं तुला? डॉक्टर व्हायचंय. संस्थेबद्दल असं सांग की तुला काय आवडतं संस्थेबद्दल, अशी एखादी गोष्ट? हॉल. संस्थेतले जे आहेत तुला ते काकू वगैरे सगळे सांभाळतात. आता आपले अशोक दादा आहेत, त्यांच्याबद्दल तुला काय वाटतं की कसं सांभाळतात तुम्हाला? ते जीव लावतात तुम्हाला सगळ्या? वेळेवर जेवण, सगळ्या गोष्टींची काळजी घेता? हो. तब्येत वगैरे बिघडल्यावर सगळ्यांना दवाखान्यात घेऊन जाता? ठीक आहे, चालेल. लवकर असंच अभ्यास करा, सर्वजण मोठे व्हा. तू कुठले दीदी? जेजुरीचे. इथे किती वर्षापासून येतो आता? 4 वर्षापासून. आणि तुला काय व्हायचंय मोठं होऊन? डॉक्टर व्हायचंय. मग त्रास येता का इथे सगळ्यांना? असे कोण त्रास देते सगळ्यांना? कोण नाही. त्रास नाही देत अजिबात? खोडकर कोणीच नाही? अशोक दादा कोणावर जास्त चिडतात? अशोक दादा? कोणीतरी असेल नाही का खोडकर त्रास देणार आहे? ठीक आहे, सगळेजण अभ्यास करा व्यवस्थित. आजी नाव काय तुमचं? हैलाबाई हरी दोगांगुर्डे. इथे किती वर्षापासून आहे तुम्ही इथं? 2 वर्षापासून. काय काम करता तुम्ही इथं? मुलीनं लक्ष ठेवते, दवाखान्यात नेते, सेवा करते. त्रास देतात का पोरं? नाही, अजिबात नाही त्रास देत? एक पण पोरं त्रास देत नाही तुम्हाला? नाही. चिडायचं कामच देत नाही भाजी. आजीला टेन्शनच नाही कोणत्या गोष्टीचं. आजी त्रास देते का रे कोणाला? नाही देत ना. आणि पोरं नाही देत म्हणजे आजी त्रास देते का भाऊ? आजी, पोरं जे इथं आहेत एवढे सगळे पोरं, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? समाधान वाटतं. असं नको कोणा बरोबर व्हायला, पण आता जे झालंय त्या पोरं सांभाळून तुम्हाला चांगलं वाटतं की यांची आपण सेवा पण करतोय आणि त्यांच्या बरोबर राहतो पण आहे असं. दी, तुझं नाव काय? गौरी. किती वर्षापासून आहे तुम्ही इथं? 4वी पासून. आता कितवीला आहे? 9वीला. तुला काय व्हायचं गौरी पुढे? पोलीस व्हायचंय. तुला? अभ्यास करतेस तू? शाळेत कुठे जाते? तळवाडे गावात. आणि शाळेत कशाने जाता तुम्ही? बसने जातात? म्हणजे संस्थेची बस तुम्हाला सोडायला? ठीक आहे. सर्व मुलं इथं लहान पोरं तुम्ही बघतायत, खूप लहानपणापासून. आता अशोक भाऊ आम्हाला म्हटले की कोणी एक आहे दीदी, ती 7 महिन्याची असताना इथं संस्थेमध्ये तिला आणण्यात आलं होतं. आज बऱ्यापैकी ती मोठी झाली, शाळा शिकते. तर आज आपल्या बरोबर संस्थेचे संस्थापक आहेत गायकवाड साहेब, ते पण आज इथं आपल्याला उपस्थित आहेत. तर आपण त्यांच्याशी थोडं बोलू. तर सर नमस्कार. जय हरी. सर, अशोक सरांनी आम्हाला पूर्ण संस्थेविषयी माहिती दिलेली. तर सर, संस्थेची स्थापना करावी असं तुम्हाला कधी वाटलं? सर, मी एक मुंबईमध्ये नोकरी करत असताना एका शेतकऱ्याची आत्महत्या झाली अमरावती जिल्ह्यामध्ये. त्या ठिकाणी आम्ही चेक देण्यासाठी गेलो होतो आणि माझे मित्र आणि त्याच्यातला शेतकरी आमचा जागा झाला. आणि आम्ही शेतकऱ्याचे मुलं आहे आणि म्हणून हे शेतकऱ्याची मुलं, आज शेतकरी आत्महत्या करतो, त्यांचे मुलं आज उघडे उपटत आहे. मामा, काका, मावशी यांनी सगळ्यांना, त्या शेजारी पाजारी यांनी सगळ्यांनी यांना नाकारलंय. आणि मग आपण काहीतरी करावं, आणि म्हणून या ठिकाणी कुंभमेळा भरतो किंवा निवडनाथाची समाधी आहे. अशा ठिकाणी या मुलांचं कोणी ना कोणीतरी येणार आणि पोट भरणार. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही जागा घेऊन या ठिकाणी 2009 साली या आश्रमाची स्थापना केली. संस्थेची स्थापना झाली सर. तेव्हापासून आतापर्यंत जे अविरत काम तुमचं चालू आहे, त्याच्यामध्ये भरपूर अडचणी आल्या असतील सर तुम्हाला. तर तुम्ही त्या अडचणींना कसं काय तोंड दिलं सर? सर, ज्या वेळेला सुरुवातीला आम्ही 13 मुलं घेऊन आश्रम सुरू केला, त्यावेळेस खूप परिस्थिती वाईट होती की यांना एका पत्र्याच्या शेडमध्ये ही मुलं राहत होते. मग अशी अशोक पाटीलने सांगितलं, हा 4 वाजताचा असताना या ठिकाणी आला आणि खालून पाणी निघत होतं, सगळीकडे पत्रे होते.
कधी जेवण नव्हतं आणि म्हणून आधार तीर्थाने जे मुलं इथून शिकून गेले, चांगल्या पोस्टिंगला लागले, आमच्या मुली कोणी PSI झाल्या, कोणी चांगल्या ऑफिसर झाल्या, त्यांना रिकाम्या हाताने, रिकाम्या पोटाने, रिकाम्या खिशाने जे शिकवलं ते जगातली कोणतेही विद्यापीठ शिकू शकलं नाही आणि ते आधार तीर्थाने त्यांना शिकवलं. आणि म्हणून या ठिकाणून आधार तीर्थांना आधार दिला. या ठिकाणचा इथून शिकलेला मुलगा असू, मुलगी असू, ती तीर्थरूपी होऊनच बाहेर पडली आणि आज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ते काम करत आहे. खूप सुसंस्कृत घरून बाहेर पडतात. आई बाबा तर त्यांचे गेले, पण अनेक तुमच्यासारखे लोक त्यांना आई बाबा भेटले आणि त्या माध्यमातून ते स्वतः उभे राहिले. म्हणून आधार तिथातून 23 मुलं इथून शिकून गेले. एकही मुलगा त्या ठिकाणी वाया गेला नाही. 39 मुलींचे लग्न केले. आज त्या संसारी सुखी आहे. सगळ्या मुली सर्व्हिस करता. पण हेच दुर्दैव आहे का मुलाचं आज खेड्यामध्ये मुलाचं वय 41-42 वर्ष झाले शेतकऱ्याचे, त्याला कोणी बायको देत नाही. आमच्या ह्या ज्या मुली कोणी MPSC करता, या म्हणता आमच्या स्वतःच्या पाय उभे राहिले साहेब, आम्ही नवरा करणार नाही, आम्ही शेतकरी नवरा करणार नाही, हे दुर्दैव. आणि म्हणून 39 मुलींनी शेतकरी नवरा केला नाही. 30 एकर द्राक्षाचा बाग असेल तरी त्याला नाकारलं, मोठा उद्योगपती असला तरी त्याला नाकारलं. ते म्हणता नाही, जो सर्व्हिसला असेल सरकारी नोकरीला त्याच्याबरोबरच मी लग्न करेन. त्या मुली देखील सरकारी नोकरीला लागल्या आणि स्वतःच्या बरोबर लग्न करून आज संसारी सुखी आहे. सर, अतिशय मोठं काम तुमच्या हातून होतंय सर. आणि अडचणी ज्या म्हटल्या तुम्ही, तर अशोक सर मला म्हटलेच की मध्यंतरी खूप 2022-23 कोरोनाच्या काळामध्ये खूप वाईट दिवस या संस्थेने बघितलेत. तरी पण आज घट्ट पाय रोवून संस्था उभी आहे. सर, इथून पुढे ही संस्था असंच गंभीर काम करत राहू अशी आमची सर्वांची इच्छा आहे. सर, पुढच्या 2-5 वर्षासाठी तुमचं विजन काय आहे संस्थेचं? आमच्या खरं विजन हे आहे सर आमचं, की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या करायला नको. आणि म्हणून आमचा मनोमन आमच्या ट्रस्टीनं वाटतं की या मुलांचं दुःख खूप मोठं आहे. कारण आई वडील नसल्यामुळं काय परिस्थिती वाईट असते. म्हणून माणूस भिकारी का असाना आई वडील असायला पाहिजे. आणि म्हणून आमचं मत आहे की आधार तीर्थ हा बंद व्हायला पाहिजे, आधार तीर्थ वाढायला नको. पण आज आमच्याकडे कितीतरी मुलं आज वेटिंग लिस्टला आहे. 27 जिल्ह्यातले मुलं आहे आणि आज कोणी ना कोणी येतं का आमच्या मुलाला घ्या, नातवाला घ्या, अशी परिस्थिती आहे. सरकार याला काही देत नाही. पण अनेक देव माणसं त्यामध्ये सचिन तेंडुलकर असेल, माधुरीताई दीक्षित असेल, असे कैलासवासी शरद जोशी साहेब असतील, नारायण राणे साहेब असतील, मुख्यमंत्री असेल, या लोकांनी स्वतःच्या वैयक्तिक याला मदत केलेली आहे आणि त्या माध्यमातून हे सगळं चाललं. आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी देखील या मुलांना बस नव्हती, ती बस देखील एकनाथ शिंदे साहेबांनी दिली. त्यांच्यातला शेतकरी जागा झाला आणि या मुलांना काहीतरी हात देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. काही मुलींचे लग्न देखील त्यांच्या माध्यमातून लागले गेले आम्हाला. सर, सर्वजणांनी त्याची मदत केली म्हणता तुम्ही, पण सर्वसामान्य माणूस कितपत मदत करण्यासाठी पुढे सरसावतोय? नाही, सर्वसामान्य माणसाची त्याची जुळी फाटलेलीच आहे साहेब. आणि म्हणून आम्ही शक्यतो कोणाला की ज्यांना जे चांगल्या पोस्टिंगवर शेतकऱ्याची मुलं काम करतात, विश्वास नागरे पाटील सारखेला असतील, तांबे सारखे लोक असतील, या माध्यमातून आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करतो आणि त्यांना सांगतो की हे आपल्या रक्ताचेच मुलं आहे. आणि म्हणून ते माध्यमातून या मुलांना कुठेतरी नोकरीला लावण्याचा प्रयत्न करता, कुठेतरी शिक्षण देण्याचा प्रयत्न करता, फी देण्याचे प्रयत्न करता आणि स्वतःला उभं करण्याचा हे करता. आमच्या ह्या ज्या मुली, या मुलींना देखील, ज्या मुली इथून शिकून गेलेल्या आहे, त्या सांगता यांना की तुम्ही खूप शिका, संघर्ष करा आणि संघर्ष हेच जीवन आहे. त्यामुळे या मुलांना त्यांना वाटतं. असे काही मुलं आमच्याकडे येतात की ज्यांना डोळेच नाही पण तो लाल दिव्याच्या गाडीत येतो, ज्यांना हातपाय नाही ते लाल दिव्याच्या गाडीत येतात. आणि म्हणून इथं आल्यानंतर या मुलांना वाटतं का अरे आपण शिकलं पाहिजे, हे शिकून लाल दिव्याच्या गाडीमध्ये हे करताय, मग आपण तरी काहीतरी करायला पाहिजे. आणि म्हणून इथं याला कबीराचं एक वाक्य आहे, साईया इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मै बी भुकाने रहो और साधू भी भुकाने जाय. आणि म्हणून आमची मुलं पहाटे 5 वाजता उठता, भगवंताला प्रार्थना करता, भगवंता आमच्यावर जी वेळ आली ती कुणावर यायला नको, कोणत्याही शेतकऱ्याचा मुलगा हा अनाथ व्हायला नको, ही मनोभावी प्रार्थना करता. आणि आमच्या मोठ्या मुली खूप रडता. पण शेवटी काय नाही, संघर्षच हे महत्वाचं आहे. आणि म्हणून जो येणारा माणूस असेल, वारकरी असेल, भाविक असेल, कोणी साधू संन्यासी असेल, तर इथून आल्यानंतर आमच्या मुली त्यांना घासभर खाण्याचा कुटका देता, त्याचबरोबर पाणी देता. आणि यातच खरा भगवंत हे त्यांच्या मनामध्ये घुसले. आणि म्हणून ते संसारित घरातले मुलं, हे काय झोपडपट्टीतले मुलं नाही, हे कुठेतरी चांगल्या संस्कारातून जन्माला आलेले आहे. आणि म्हणून त्यांचं मूळ रक्त जे आहे संस्कारित आहे, शेतकऱ्यांचं आहे. आणि म्हणून त्यांच्यावर जी वेळ आली, कोणत्याही शेतकऱ्या नको, त्यांच्या डोळ्यात अश्रू आहे. आणि म्हणून त्यांना वाटतं की नाही, आपल्यावर जी वेळ आली ती कोणा नको. म्हणून हे मुलं म्हणतात, बाबा नो, आता आत्महत्या करू नका, आत्महत्या हा पर्याय नाही. आणि आत्महत्या करून तुम्ही निघून जाता, आमच्यासारखे मुलं उघडे पडता. म्हणून ज्या ज्या गावात आत्महत्या होती, बुलढाणा असू, चिखली असू, उस्मानाबाद असू, संभाजीनगर असो, या ठिकाणी आम्ही जातो, त्या गावाला शपथ देतो आणि आजपासून कोणीही आत्महत्या करायचा नाही असा आम्ही संदेश त्या ठिकाणी देत असतो. बरोबर आहे. सर्वांना संस्थेतर्फे आणि आमच्या सर्व टीमच्या वतीने
सर्वांना आमचं एकच कळकळीची विनंती सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील की आत्महत्या हा पर्याय नाहीये आणि आत्महत्या केल्यानंतर तुम्ही बघू शकतात की पुढची आपल्या जे मुलं बाळ आहेत त्यांची काय कंडिशन होते, या सगळ्या गोष्टी आपण डोळ्याने बघू शकतात. आज गायकवाड साहेबांचं पण म्हणणं आहे की आधार तीर्थ आश्रम हे वाढलं नाही पाहिजे, तर हे बंद झालं पाहिजे. म्हणजे बंद झालं पाहिजे याचा अर्थ कसा की शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत आहेत महाराष्ट्रामध्ये त्या आत्महत्या थांबल्या पाहिजे. आणि जेव्हा आत्महत्या थांबतील तेव्हा आपोआप सर मी सांगतो की अशा संस्थांची गरज नाही पडणार. आज सर संस्था नको जाव्या होत्या सर या, परंतु जे प्रश्न उभे राहत आहेत त्याच्यावर आपल्याला एक उत्तर म्हणून किंवा तो प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला त्या संस्था स्थापन करायला लागतात. तर सर्वांना माझी कळकळीची विनंती, जे कोणी व्हिडिओ बघतायत त्यांनी फुलाची पाकळी तुम्ही मदत करून गायकवाड साहेबांनी जो आज ही संस्था उभी केली आहे, जे वाढतंय, जो त्यांचं काम वाढतंय, आज जो ज्याला जमेल तशी मदत करून आज या पोरांचं शिक्षण आणि त्याच्यानंतर त्यांचं संगोपन इथं केलं जाते. तर फुलाची पाकळी देऊन आपण या संस्थेला मदत करावी ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे. त्या जेणेकरून त्यांचं थोडं आयुष्य, त्यांचं जे दुःख आहे ते आपण विचारही करू शकत नाही, इतकं मोठं दुःख त्यांचं आहे. पण मग आपण त्यांना थोडीशी आपल्या घासातला घास देऊन आपण जर त्यांचं थोडं दुःख कमी करू शकलो, मी म्हणतो की आपण त्यांचं दुःख संपवू नाही शकत, परंतु आपण त्यांचं दुःख कमी करू शकतो. तर आपण नक्कीच जेवढं जमेल त्या पद्धतीने आपण यांचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जो कोणी नाशिकवरून त्र्यंबकेश्वरला जाणारे आहेत, तुम्ही दर्शनासाठी जाणार असाल तर नक्कीच तुम्ही या संस्थेला एकदा भेट द्या आणि तुमच्याकडनं होईल तेवढी मदत करा. धन्यवाद गायकवाड साहेब. धन्यवाद. जय हरी. जय हरी. सर्वांसाठी सगळेजण इथं खूप कष्ट घेत आहेत. तुम्ही सर्वांनी खूप अभ्यास करावा, खूप मोठ्या पोस्टवर तुमची नियुक्ती व्हावी आणि तुमचं इथून पुढचं जे गोष्टी झाल्या त्या गोष्टींवर माती टाकत तुम्ही अभ्यास करत पुढे खूप मोठं व्हावं अशी सर्वांच्या वतीने आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि असंच आमच्या वतीने तुम्ही लागल्यानंतर सर मी सांगतो सगळ्यांचा जी आहे हा स्ट्रगल चोरी ही सगळ्या समाजापर्यंत पोहोचायची जबाबदारी आमची आहे. नक्कीच कोणी तुमच्यामधलं लागलंय तर त्यांचे आपण सगळ्यांपर्यंत पोहोचू. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला परमिशन दिली या गोष्टीसाठी आणि खूप खूप धन्यवाद आणि खूप शुभेच्छा की संस्था अशीच बहरत राहू आणि तुमच्या हातून अविरत हे काम होत राहू. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.